स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री, मला तर माझा तर विरोध होता या गोष्टीला की ते बुलेटवर जात आहेत. का विरोध आहे तुमचा? कारण अहो देशामध्ये राज्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः काम करण्यामध्ये वेळ घालवा, स्वतः जितकी जास्तीत जास्त वेळ कामाला आणि त्याला शारीरिक त्रास कमी व्हावं, तो म्हणजे त्याचं काम तुझी क्षमता वाढेल. तुम्ही त्यांना म्हणताल उद्या चालत जा मंत्रालयात, मग घरून मंत्रालयात चालत गेले ते किंवा बाईकवर गेले तर तिथं जाऊन त्यांना 8 तास 10 तास काम करायचं असतं. माननीय मुख्यमंत्री सकाळी 9 पासून देवेंद्र फडणवीसांना मी चांगलं ओळखतो, आपणही ओळखतो, सकाळी 9 पासून रात्री 2 वाजेपर्यंत ते व्यक्ती काम करतो. मग त्यांनी चालत यायचं मंत्रालयात, त्याची क्षमता वाढवायची. तुम्ही आपण करू ना, आम्ही करू, त्याच्याऐवजी आम्ही घेऊ ना. आज ते बुलेटवर गेले, मग बुलेटवर जाताना ऊन लागतं, वारं लागतं, पाऊस लागतो, गरिबांना लागतो, पण मुख्यमंत्री याला नैतिक जबाबदारी खूप असते, पूर्ण राज्य चालवायचं असतं. त्याला पण तुम्ही म्हणता तुम्ही चालत जा, कोणी घोड्यावर जातं, काय वेडेपणा आहे हा, मूर्खपणा आहे हा सगळा, म्हणजे प्युअरली मूर्खपणा आहे. त्या माणसाला, जेवढ्या माणसाला जबाबदाऱ्या असतात तेवढ्या त्या माणसाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही आम्ही पण त्यांची काळजी घेतली पाहिजे. ही नैतिकता आहे, विचारधारा आहे. आज राज्य चालवायचं आहे, चष्टामस्की नाही ना. बोलणाऱ्याला काही बोलता येतं. मला आश्चर्य वाटते काँग्रेसचे इकडचे जे काही बिनडोक म्हणायला हरकत नाही, बिनडोक नेते काही बोलू शकतात, तो भाग नाही, मला त्याचं काही वाटत नाही कौतुक. पण राहुल गांधी जेव्हा बोलतात की अरे मग मोदींना चालवता येत नाही, हे मला दुःख वाटतं की राहुल गांधींसारखा आदर्श बाळगणारा नेता खूप मोठा, आता ह्या 5 वर्षात त्यांची प्रतिमा चांगली झाली होती, पण ते सुद्धा अशा वेळेस साथ देत नाहीत जेव्हा आखाती देशात युद्ध चालू आहे, ते आपल्या दारापर्यंत नेऊन पोहोचते, त्याची झळ आपल्याला पोहोचते. अमेरिकेची या अवस्था झाली, त्यांचं म्हणणं असं आहे, इकॉनॉमी थोडीशी डाऊन होती. त्यांचं म्हणणं असं आहे, जेव्हा बंगालच्या निवडणुका होत्या तेव्हा तुम्हाला ते आर्थिक संकट जाणवलं नाही का? तुम्ही रोड शो करता तेव्हा तुम्हाला आर्थिक संकट जाणवलं नाही का? हा त्यांचा आक्षेपाचा मुद्दा आहे ना. असं नाही, युद्ध बघा, निवडणुका संपणे आणि युद्ध परत होणे एकच टाइम झालेला आहे. असं नाही की निवडणुका होत्या तेव्हा युद्ध, आत्ता ह्या आठवड्याभरामध्ये निवडणुकाचं खूप वाढलंय, आपल्या युद्धाचं खूप संकट वाढलंय. काल दुबईवर पण त्यांनी अटॅक केला, तुम्ही सगळे बघताय. म्हणजे सामान्य वर्गाला तिथं युद्ध काय चाललंय हे माहिती नाही, किती स्पीड, म्हणजे कधी त्याची जास्त उघडी हे वाढलंय क्षमता त्याची, ते कुणाला जाणवत नाहीये, माहिती नाहीये. म्हणून तुम्ही नेत्यांनी उलट राहुल गांधींनी असं आव्हान केलं पाहिजे होतं, नरेंद्र मोदी जे बोलतायत ते बरोबर आहे, कुठल्याही पहिल्या असेल दुसऱ्या महायुद्धामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये ज्या देशावर आपण अवलंबून इथं युद्ध झालं तर त्या देशात युद्धामुळं तिथल्या लोकांच्या म्हणजे पेट्रोलच्या खाणी आहेत त्या उडवण्यात आलेल्या आहेत, म्हणजे उत्पन्न कमी होते पेट्रोलचं तिथं, म्हणून आपल्याला रेट वाढत आहेत. तर तुम्ही काटकसरीने वापरा, एवढंच बोललोय. उलट त्यांनी आव्हान केलं पाहिजे होतं, त्यात त्यांचा मोठेपणा दिसून आला असतं, त्यांचं परिपक्वता दिसून आली असती. म्हणजे मनमोहन सिंगां म्हणजे जवळजवळ नरसिंहराव, राहुल गांधी, इंदिरा गांधींपासून, अटलजी नेहमी सांगायचे इंदिरा गांधींपासून ते नरसिंहरावपर्यंत किंवा मनमोहन सिंगांपर्यंत विरोधक प्रत्येक वेळेस मदत करते, प्रत्येक वेळेस मदत करायची. पण तुम्ही आता विरोधात आहे. अशा परिस्थितीमध्ये जर का आखाती देशात युद्ध चालू आहे आणि त्याचा परिणाम पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत, सोन्याचे डॉलरचे भाव वाढवणे म्हणून सोनं तुम्ही कमी खरेदी करा हे सांगणं देशाच्या नेतृत्वाने प्रत्येक राज्याला किंवा देशाला, तर उलट तुम्ही त्याला उचलून धरलं पाहिजे होतं. तुम्ही म्हणलं पाहिजे बरोबर आहे किंवा बाहेरच्या आखाती देशावर आपलं पेट्रोल डिझेल अवलंबून आहे, बाहेरच्या देशावरती आपलं सोनं आयातीचं अवलंबून आहे, मग त्याचा डॉलरचे भाव वाढण्यापेक्षा आपल्या रुपयाचा भाव घटना, डॉलरचा भाव वाटतं की ऑटोमॅटिक डॉलरचा भाव का वाढतोय, कारण पेट्रोल डिझेलची शॉर्टेज आहे, ते महाग घ्यावं लागतं आपल्याला. बरोबर. मग त्यावेळेस विरोधकांनी उलट्या सगळ्यांनी म्हणून ताकदीनिशी आपल्याला सपोर्ट केला पाहिजे देशाला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.